सो आतापर्यंत एकदम बेसिकमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या डॉकरच्या कमांड्स एक्झिक्यूट करून बघितलेल्या आहेत. स्वतःची इमेज कशी क्रिएट करायची आता ते बघायचं आहे आपल्याला. डॉकर फाईल क्रिएट करणं शिकायचं आहे. ठीक आहे. सो त्याआधी थोडासा एक कन्सेप्ट आहे तो आपण बघू. येस, डॉकर रनिंग झालं का आपलं, चेक करू. कॉपी ॲक्सेस घेऊ आणि येस एक व्हॉल्यूम वाला कन्सेप्ट बघायचा आहे. त्याआधी एक दोन कमांड्स आपल्या राहिलेल्या आहेत, त्या कमांड्स आपण बघू. करायची सुरुवात बघ. ॲक्सेस घेतला, SSH -i @. येस, जेव्हा जेव्हा IP चेंज होते आणि ज्या IP चेंज झालेल्या आहेत त्या सगळ्या IP इथे दाखवलेल्या आहेत. ह्या ओल्ड IP ॲड्रेसेस आहेत जे होस्ट आपण इथे सेव्ह करून ठेवले होते. एस केल्यानंतर हा जो होस्ट आहे ना इथे तो कॅप्चर करून ठेवतो, जेणेकरून जेव्हा सेकंड टाइम तुम्ही सेम IP ला हिट केली तर तो तुम्हाला एस करायला सांगत नाही, तो डायरेक्ट कनेक्ट करतो. जेव्हा जेव्हा तुमच्या या IP ला फर्स्ट टाइम हिट होते तेव्हा तेव्हा तुम्हाला फिंगरप्रिंट ॲड करायला एस करावं लागतं. याला म्हणतात लोकल होस्ट की चेक. काय म्हणतात? लोकल होस्ट की चेक. हे मी कधी सांगितलं तुम्हाला? Ansible सांगितलं. ओके, sudo -i. देन आता यामध्ये आपण काम करतोय आपल्या डॉकरवर. डॉकर PS. एखादा कंटेनर रनिंग मध्ये दिसतोय का? नाही, कंटेनर रनिंग मध्ये नाही आहे, तर गेले कुठे? सो कंटेनर गेले आहेत स्लीप मोड मध्ये. सॉरी, -a/c. आता यापैकी कुठलाही कंटेनर तुम्ही रन करू शकता. बट आता आपण काय करू, आपला कंटेनर कोणत्या इमेजवरून चालू करू जे काल आपण क्रिएट केलेली आहे. या Nginxचा आपण काय घेतलाय, या स्पायडरमॅन वाल्या याचा आपण काय केलंय, एक इमेज क्रिएट केली आणि ती इमेज कुठे पुश केली आपण? डॉकर हबला पुश केली आहे. सो डॉकर इमेजेस, यामध्ये ही आपल्याकडे इमेज आहे. ही इमेज जर तुम्ही इथून डिलीट जरी केली तर ती इमेज आपल्याला घेता येईल कुठून? डॉकर हब वरून. सो कोणती कमांड आहे? डॉकर RMI. ओके, कोणती आपल्याला डिलीट करायची आहे? ही डिलीट करायची आहे ना, एंटर करतोय. ओके, सो नाव इफ यू आर गोइंग टू चेक, आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. बट जर का आपल्याला सेम इमेज त्याच इमेज वरून जर एक कंटेनर क्रिएट करायचा असेल, डॉकर रन डायरेक्ट करणार आपण. बरोबर, डॉकर रनच करतो ना. कंटेनर क्रिएट करायला कोणती कमांड यूज करतो? -d. देन -, नेम देणार. या नेमला देऊ आपण SPIDER, स्पायडरमॅन, माय स्पायडर असं काहीतरी. ठीक आहे. नेक्स्ट, आता कोणत्या इमेज वरून आपल्याला कंटेनर क्रिएट करायचं आहे, तर इमेजचं नाव द्यावं लागतं इथे. आता इमेजचं नाव काय होतं आपलं? तर ते इमेजचं नाव तुम्हाला आठवलं जरी नाही तर आपण आपल्या डॉकर हबवर जाऊन इथे चेक करू शकतो. हे रेपॉझिटरी, सॉरी अकाउंट नेम, ही रेपॉझिटरी आणि टॅग एवढं द्यायचं असतं आपल्याला. कळलं? ठीक आहे. सो सिम्पली हे एवढं पाहिजे. पुल तर करायची नाही आहे डायरेक्ट आपल्याला, राईट ना. पुल करायची आहे का डायरेक्ट? नाही, आपण कंटेनर क्रिएट करतोय विदाउट पुलिंग इमेज. सो एंटर जर केलं नाही तर काय होईल? अनेबल टू फाइंड इमेज लोकली. काय म्हणतो तो? डाउनलोडेड न्यूवर इमेज फॉर. इमेज डाउनलोड केली आणि देन कंटेनर क्रिएट केलाय. बघा, त्याला आपल्या लोकल सिस्टम मध्ये दिलंय का? भेटली का? आधी सर्वात आधी चेक केलं, देन त्यानंतर नाहीये तर पुल केलंय. पुल केल्यानंतर येस नवीन कंटेनर क्रिएट करून दिलाय.
सो डॉकर पीएस चेक करा, एक कंटेनर तुम्हाला माय स्पायडर दिसेल. कोणत्या इमेजवरून? या इमेजवरून. ही कुठून आली? डायरेक्टली डॉकर हबवरून आलेली. कळलं एवढं? ठीक आहे. सो डॉकर इमेजेस मध्ये चेक करा, इमेज अगेन अवेलेबल झाली. ओके, ठीक आहे. समोर बघू आपण. एक कंटेनर क्रिएट करू आपण मायस्क्वेलचा. कंटेनर कोणता क्रिएट करू? मायस्क्वेलचा. ठीक आहे. काय कमांड राहील? डॉकर रन -d यूज करणार. अगेन हायफन नेम देणार. अगेन नेम द्या माय डेटाबेस, माय डेटा असं काहीतरी नाव देऊ. अगेन समोर काय देऊ? आपल्याला डेटाबेस वाला कंटेनर पाहिजे, तर काय करणार आता? मायस्क्वेल MariaDB काही तर यूज करू ना. इमेजचं नाव इमेज असायला पाहिजे. आता ते इमेज आहे की नाही आहे हे चेक करायचं असेल तर तुम्ही डॉकर सर्च कमांड पण यूज करू शकता. अदरवाइज डायरेक्ट डॉकर हबवर येऊ शकता, इथे सर्च करायचं MariaDB. सो MariaDB बरोबर आहे का स्पेलिंग? हा. सो MariaDB ची लेटेस्ट इमेज ते दिसते आपल्याला, अपडेटेड 8 days ago वाली. ठीक आहे. ही आहे. कधी कोणी कितीदा पुल केला याला ते पण दिसेल तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट, यामध्ये मल्टिपल चेंजेस MariaDB पण आहे, बट त्यामध्ये आणखी काही नवीन नवीन सॉफ्टवेअर्स बाकीच्या लोकांनी इन्स्टॉल केलेत, कॉन्फिगरेशन्स केलेत आणि त्यांच्या इमेजेस पण इथे क्रिएट केलेल्या आहेत. तर इथे चेक करायचं तुमच्या रिक्वायरमेंट नुसार इमेज आहे का. MariaDB ने टॉमकॅट पाहिजे मला, आहे का? नाही दिसणार, बरोबर, कारण त्या पद्धतीची कोणी कॉन्फिगरेशन केलीच नाहीये. तर ती कॉन्फिगरेशन आपण करणार, आपली डॉकर फाईल लिहिणार. ठीक आहे. थोड्या वेळानंतर तो टॉपिक पण आपण चालू करू, आज अदरवाइज उद्या. सो येस, लेट्स सी. लिनक्स सर्व्हर, MariaDB, बिटनॅमी चार्ट्स आहेत, आणखी भरपूर सारे इथे बघा वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्फिगरेशन केलेल्या दिसणार. हा इथे प्रोमेथियस एक्सपोर्टर, प्रोमेथियस सोबत यामध्ये कॉन्फिगरेशन्स केलेले आहेत. आणि मल्टिपल कंपनीज आहे. MariaDB कॉर्पोरेशन, VMware कॉर्पोरेशन, बिटनॅमी दिसते इथे. सो वेगवेगळ्या कॉर्पोरेशन्स आपल्या इमेजेस इथे सेव्ह करतात. त्यापैकी कुठलीही घेऊ शकतो. तसंच आपण आपली इमेज घेतलेली आहे. कोणती? ती Nginx वाली, राईट ना. सो MariaDB ची ही ऑफिशियल इमेज, नाव पण सेम आहे. सो मी इकडे काय करणार, सिम्पली इमेजचं नाव राहील MariaDB. सो पुल अँड नाव त्यांनी स्वतःहून पुल केलं, इमेज होती नाही आपल्याकडे. तर प्रत्येक वेळेस पुल करायची गरज नाही आहे. आपण डायरेक्टली तो डायरेक्ट डॉकर हबला कनेक्ट करेल आणि इमेज घेऊन येईल, कंटेनर एक्झिक्यूट करेल. बट आता चेक करू कंटेनर कुठे गेला. टाइम लागतोय थोडा. ओके. सो नाव काय दिलंय? माय डेटा. डॉकर पीएस चेक करा, माय डेटा अवेलेबल झाला का? नाही झालाय. कुठे गेला मग? डॉकर PS-A एक्झिट मोड मध्ये गेलाय, दिसतंय. पण आता हा एक्झिट मोड मध्ये 0 न देता 1 दिलेला आहे. 0 न देता काय दिलाय? 1. तर हे जे इथे वेगवेगळे कोड्स येणार तुम्हाला, वेगवेगळे कोड्स येणार. तर ते जे कोड्स आहेत त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला असली पाहिजे. 1 म्हणजेच काहीतरी एरर आहे. ओके. 0 म्हणजे नो एरर, तो प्रॉपरली स्टार्ट झाला, प्रॉपरली स्टॉप झालाय. ओके. जेव्हा तुम्ही फोर्सफुली एखादा कंटेनर स्टॉप करणार तेव्हा 137 असा काही नंबर येतो. ते बघू आपण एखाद्या वेळेस, आपल्याला करावंच लागणार आहे. चेक करू. ठीक आहे. सो एवढं कळलं. तर स्टेटस कोड्स डॉकर्स मध्ये कोणतं कोणतं येतात ते तुम्ही चेक करायचे आणि मला सांगायचे. ठीक आहे. एरर कोड्स.
पण मला हे कळत नाहीये, इथे मी बोलतोय आणि तू तिथे काय वेगळं करतोय काय? म्हणजे मी शिकवतो त्याच्याकडे लक्ष नाहीये. हे व्हिडिओज तर तुला मिळतात ना, मग की सेपरेट त्यामध्ये एफर्ट्स लावायची काय गरज आहे? हा कुठे होतो? ठीक आहे, एरर कोड्स किती असतात, काय असतात, कशा पद्धतीने येतात ते तुम्हाला बघायचं आहे. नेक्स्ट समोर आपला कंटेनर जो आहे, या कंटेनर मध्ये आता कोणते एरर्स आलेले आहेत ते बघायचं असेल तर सिंपल डॉकर लॉग कमांड यूज करायची. कोणती कमांड? डॉकर लॉग. मी सांगितली होती का? नाही सांगितली ना, अजून नाही केली ना आपण डिस्कस. सो डॉकर लॉग कंटेनर आयडी द्या, अदरवाइज याचं नाव द्या, लॉग्स असायला पाहिजे. सी. सो इथे काय दिसतोय आपल्याला, त्यामध्ये इश्यू का बरं आला त्याचे लॉग्स आपण चेक करतोय. तर लॉग्स मध्ये असं कळतंय की इथे काहीतरी एंट्री द्यायची आहे आपल्याला. जर तुम्ही प्रॉपरली रीड केलं तर तुम्हाला समजेल. स्टार्ट केलं आहे बट येस, इथे नंतर तो म्हणतोय की नॉट रेटेबल, फंक्शनॅलिटी अनअवेलेबल टू MariaDB, स्विचिंग टू डेडिकेटेड युजर MySQL. येस, ते पण करून बघितलंय बट त्याला एक इश्यू आला आहे, पासवर्ड ऑप्शन इज नॉट स्पेसिफाईड एरर मध्ये. हे सगळे नोट आहेत आणि वॉर्निंग्स आहेत. एरर मध्ये लक्ष द्या, काय दिलेलं आहे त्यांनी, पासवर्ड ऑप्शन नॉट स्पेसिफाईड, यू नीड टू स्पेसिफाय वन ऑफ द MariaDB रूट पासवर्ड और समथिंग दिस. यापैकी काहीतरी तुम्ही एक स्पेसिफाय करा असं तो बोलतो. ठीक आहे. तर MariaDBचा कंटेनर, एक डेटाबेस जर आपल्याला ऍक्सेस करायचा असेल तर काय रिक्वायरमेंट असते? डेटाबेस क्रिएट करून बघितलंय का? RDS चा डेटाबेस वगैरे क्रिएट केला की नाही? तर काय रिक्वायर्ड असते? जोपर्यंत आयडी पासवर्ड राहणार नाही तोपर्यंत डेटाबेस ऍक्सेस करूच शकणार नाही. तर इथे सुद्धा आपण डेटाबेसचा कंटेनर क्रिएट करायची कोशिश करतो पण आयडी पासवर्ड सेट केलाय का? नाही. ठीक आहे. तर इथे आयडी तर बाय डिफॉल्ट जातो ऍडमिन म्हणून किंवा रूट म्हणून. ओके, बट पासवर्ड जातो का? नाही. सो पासवर्ड आपल्याला पाठवावं लागेल. पासवर्ड पाठवायचं कसं? आता MariaDB रूट पासवर्ड हे जी इथे त्याने एंटिटी दिली आहे ही आपल्याला यूज करायची. ओके. सो सिंपली जेव्हा आपण रन करणार इथेच एक ऑप्शन यूज करणार, -e. कोणतं ऑप्शन? आता सेम नेम नाही पाहिजे, MyData2 लिहावं लागेल, -e यूज करावं लागेल. ओके. आणि देन त्यानंतर हे कॉपी करू आपण, कॅपिटल मध्येच पाहिजे, पेस्ट करतोय आणि इक्वल्स टू मध्ये मी त्याला देतोय admin@123 पासवर्ड. ओके. बट हे असं पाठवलं जात नाही, याचा पण एक वेगळा प्रोसेस आहे. इथे आपण डायरेक्टली बघू शकतोय, बरोबर ना? बट ते इनक्रिप्टेड फॉर्म मध्ये पाठवायचं कसं ते नंतर नाही, ते नंतर पाहू. सध्याच्या कंडिशनला एन्व्हायरमेंट पास करणे याला बोलू शकता तुम्ही, एन्व्हायरमेंट. ठीक आहे, कळलं? सो एन्व्हायरमेंट पास करतोय आपण, एक्स्ट्रा व्हेरिएबल्स पास करतोय असं कन्सिडर करा. एंटर करणार मी, एक नवीन माझ्याकडे कंटेनर क्रिएट होईल, तो म्हणजेच MyData2. दिसतोय? विजिबल आहे? ओके. सो हिअर आता याचा ऍक्सेस घ्यायचा असेल तर कसं घ्यायचं? डेटाबेसवाल्या इंजिनचा, डेटाबेसवाल्या कंटेनरचा ऍक्सेस घ्यायचा तर कसं घ्यायचं? हा, कसं घेता येईल? एनी आयडिया? बरं, नॉर्मल वाला MySQL डेटाबेस, MySQL इन्स्टन्सचा तुम्ही ऍक्सेस कसा घेता? नॉर्मल MySQLचा ऍक्सेस कसा घेता? MySQL हायफन काय करता सांगा? कॉन्फिडन्सच नाहीये तुमच्या. MySQL -u त्याच्यानंतर युजर नेम नंतर -p पासवर्ड. MySQL -u -p पासवर्ड, बरोबर? असंच करतं ना? तर इथे पण तेच करावं लागेल ना.
हा पण मायस्क्वेलच आहे ना, याच्यात असं आपण काही सेपरेट लिहिलेलं आहे का काही? मग बरोबर आहे. बट मायस्क्वेल जर आपल्याला कमांड एक्झिक्यूट करायची आहे तर मायस्क्वेल एक्झिक्यूट करण्यासाठी लागणार CLI मोड. इन्स्टॉल केलाय का मायस्क्वेल आपण? नाही आपल्या या इन्स्टन्स मध्ये. मग कंटेनरचा ऍक्सेस कसा घ्यायचा? -IT देन कुठे जायचं आहे आपल्याला? माय डेटा टू BSH bash एंटर. कंटेनरच्या आतमध्ये झालो आणि इथे येणार आपण माय SQL -u -p. युजर कोण आहे? रूट आहे. आणि -p देऊन आपण काय देणार? पासवर्ड देणार. पासवर्ड मध्ये ऍडमिन कॅपिटल आहे, admin @123 एंटर करतोय. MySQL कमांड नाही फाउंड. काही नाही होत त्याला. याच्यामध्ये MySQL कमांड कशी एक्झिक्यूट करायची आहे? काय म्हटलं? -h कशाला यूज करायला लागेल? काहीतरी मिस करतोय आपण. प्रॉपरली एक्सेस होऊन जायला पाहिजे. नो MariaDB नाही होतो का? येस MariaDB कमांड आहे. ठीक आहे. MySQL नाही आहे. कोणती कमांड आहे? MariaDB कमांड आहे. सो इथे थोडं लक्ष द्यायचं. MariaDB घेतला म्हणून MariaDB कमांड एक्झिक्यूट करावी लागत आहे मला. बट नॉर्मली काय होतंय, जेव्हा तुम्ही RDS चे वगैरे इन्स्टन्सेस क्रिएट करता MariaDB चे वगैरे, तर तिथे MySQL कमांड पण एक्झिक्यूट होते. बरोबर ना? पण इथे कोणती कमांड चालत आहे? दिस इज नथिंग बट अ लिमिटेशन अँड दिस इज नथिंग बट युअर काय म्हणतात त्याला? लिमिटेड डिपेंडन्सीज. ओके. सो पासवर्ड admin @123 एंटर. झालं का नाही? स्टक झाला का? आला आहे. व्हेरी गुड. आलोय आपण आपल्या कुठे? एक MariaDB डेटाबेस कंटेनर मध्ये. आता इथे डेटाबेसच्या कमांड्स कोणाला माहिती आहे का? काय करतो डेटाबेसच्या कमांड्स? काय करतो? शो. इंटरनेटचा इश्यू आहे थोडाफार. जस्ट अ सेकंड. आता कनेक्टेड. आवाज येतोय का माझा? आणि साहिल? ओके. सो शो डाटाबेसेस. इथे तुम्ही चेक करू शकता. कोलन वापरणं आवश्यक आहे, आपल्याकडे अवेलेबल आहे. तर हा डेटाबेस तुम्ही आता कसं पण यूज करू शकता. एन्व्हायरमेंट कशी पास करायचं समजलं. डेटाबेसवर पूर्ण काम आता तुम्हाला इथे करता येईल. सेपरेट इन्स्टन्स करायची गरज पडली का? नाही. आपण काय केलं? सिंपलचा एक कंटेनर. सो एक्झिट करायचं. समजलं हे? काय करणार आपण? सर्वात आधी EXEC कमांड यूज करायची आहे. कंटेनर मध्ये जायचं आहे, देन डेटाबेस मध्ये जायचं आहे. ओके. सो कंटेनरच्या पण बाहेर निघायचंय. एंटर. नाउ वी आर हिअर. तेवढं कळलं? काय प्रॉब्लेम इथपर्यंत? काही प्रॉब्लेम नाही. डॉकर लॉक कमांड समजली? ठीक आहे. डॉकर टॉप आणि माय डाटा 2. तर माय डेटा 2 मध्ये सध्याच्या कंडिशनला जसं आपण टॉप कमांड यूज करतो है ना, टॉप कमांड यूज करतो तेव्हा काय होते? पूर्ण सर्व्हिसेस दिसतात आपल्याला.
पण आता त्या कंटेनरच्या आतमध्ये कोणती सर्व्हिस चालू आहे? फक्त MariaDB चालू आहे काय अननेसेसरी काही गोष्टी चालू नाहीये. ठीक आहे, तर असं तुम्ही बघू शकता की काय चालू आहे त्या कंटेनरच्या आतमध्ये युजिंग टॉप कमांड. ओके, वन मोर. येस, पोर्ट नंबर कमांड आहे. पोर्ट मला आठवतीये, चेक करू. नाही दाखवत आहे काही. पोर्ट आहे की पोर्ट्स आहे, आय डोंट नो. लेट्स सी. थोडा कन्फ्युजन. पोर्ट्स माय डाटा 2 नाही, पोर्टच आहे. बट येस, ती कमांड कशी काम करते आता लक्षात येत नाही आहे माझ्या. इथपर्यंत समजलं. हां, वन मोर कमांड आपण काल बघितली, डॉकर स्टॅट कमांड. स्लो का चालतं यार. डॉकर स्टेट कमांड. स्टेटमध्ये मला मे बी कंटेनरची ID द्यावी लागेल. आता स्लो चालायला लागलेला आहे. हां, AS स्टॅट्स. अच्छा, हां, कंटेनरची ID द्यावी लागेल. येस, हां, स्टॅटिस्टिक्स बघा. कोणता कंटेनर किती CPU युटिलायझेशन आणि मेमरी युटिलायझेशन करतोय हे तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही कोणती कमांड यूज करणार. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा कंटेनर किती युटिलायझेशन करतोय ना हे तुम्हाला कंटिन्युअसली मॉनिटर करत राहावं लागतं. याच्यावरून तुम्ही कन्सिडर करता की यार हां, त्याच्यावर जास्त प्रेशर तर नाही आहे का कंटेनरवर. तो जास्त रिक्वेस्ट किंवा ट्रॅफिक त्याच्यावर एक्सेस तर नाही होत आहे. याच्यावरून तुम्हाला हे कळेल की जर एक्सेस ट्रॅफिक आहे तर तो टर्मिनेट होतोय. जर तुमचा कंटेनर टर्मिनेट होत असेल तर त्याचे रिझन्स तुम्हाला इथून पण कळू शकतात. होऊ शकते CPU युटिलायझेशन हाय होत आहे, राईट ना. कंटेनर स्टॉप होण्याचं कारण ते असू शकते. सो इथून तुम्ही त्याला प्रॉपरली मॉनिटर करू शकता. दिलेलं आहे दोन्ही याचं CPU युटिलायझेशन दिसतंय, मेमरी युटिलायझेशन दिसतंय, नेटवर्क इन आउट दिसतोय, ब्लॉक नेटवर्क दिसतंय आणि प्रोसेस ID. याचं प्रोसेस ID ते काम करत आहे. कळलं? ठीक आहे. हां, मे बी आता एखादी कमांड माझ्याकडून मिस होऊ शकते तर तुम्ही एक्सप्लोर करा. एवढं समजलं स्टॅट्स? ठीक आहे. तर यानंतर आता आपण आपल्या प्रोसेसेसकडे बघू, डॉकर फाईलच्या क्रिएशनकडे बघू. इथपर्यंत इनफ आहे कमांड्स. ओके. हां, व्हॉल्यूम एक कन्सेप्ट राहिला, तो बघू आता. करू इथून बाहेर निघायचंय. ठीक आहे. एक्झिट कुठून होणार? स्क्रीन स्टॉप होतीये, इंटरनेटचा इश्यू आहे. काही करायचं होतं. हो रे बाबा, लवकर. ठीक आहे. आता एक कन्सेप्ट जो आपल्याला बघायचा आहे, फक्त ऑनलाईन मध्ये तुम्ही कन्फर्म करा जर आवाज माझा लॅग होतोय किंवा आला नाही तुम्हाला तर मला सांगा. हॅलो, आवाज येतोय का ऑनलाईन मध्ये? मला कन्फर्म करत चला. मी विचारतो तर आन्सर देत चला. साहिल, आवाज येतोय का? स्वाती, आवाज अडकतोय, ऑडिबल नाही. आवाज प्रॉपर येत नाहीये. हो सर, अडकतोय मध्ये. ओके, नेटवर्कच इश्यू आहे त्यामुळेच होतोय. चेंज इट टू माय ओन. ओके अनिकेत सर, I am trying my best.
माझा लॅपटॉप म्हणतोय, मी नाही म्हणत आहे. माझा लॅपटॉप मला म्हणतोय सर आय एम ट्राईंग माय बेस्ट टू डिलिव्हर अ गुड व्हॉइस क्वालिटी. बरोबर ना? बट व्हॉट आय डू इफ द वायफाय इज नॉट वर्किंग. वायफाय म्हणतो. वायफाय बोलते, बरोबर बोलले. सो व्हॉट डू आय डू? So switch to my mobile hotspot. For the moment, wait until it get connected. Something is not right with my laptop. Something is not right with my laptop. It's getting a little delayed response. काहीतरी अपडेट करणं चालू असणार आहे माझ्या लॅपटॉपचं, म्हणून हा एवढा टाइम घेतोय. हॅलो, आवाज येतोय का आता प्रॉपरली? हो सर. जादू. चलो आगे बढ़ते फिर. डॉकर वॉल्यूम. ओके, एक कन्सेप्ट आहे आपला. आता डॉकर वॉल्यूम आपल्याला लर्न करायचं आहे. डॉकर वॉल्यूम म्हणजे ऍक्च्युली आता काय, व्हॉल्यूम वरून काय समजतं तुम्हाला? व्हॉल्यूम वरून काय समजणार तुम्हाला? एक की व्हॉल्यूम वरून काय समजतं सांगा? बोलत राहा. व्हॉल्यूम इज नथिंग बट काय? स्टोरेज. स्टोरेज कशाचा असणार आहे तुमचा? स्टोरेज कशाचा असणार आहे? ऑफकोर्स तुम्हाला डेटा स्टोअर करण्यासाठी जे लागेल, जो स्पेस लागेल, त्याला तुम्ही काय म्हणणार? व्हॉल्यूम म्हणणार. ओके, तर येस, आता डॉकर व्हॉल्यूम कशासाठी यूज करायचा आहे आपल्याला ऍक्च्युली? तर आपला कंटेनर जो आहे, हा जो कंटेनर आपण इथे यूज करतोय, या कंटेनर, अच्छा इथे पण कनेक्टिव्हिटी गेली आहे. तर हा जो कंटेनर आहे आपला, या कंटेनर मध्ये होते काय, आपण जो पण डेटा सेव्ह करतोय इन टर्म, आता आपण काय केलंय, index.html वगैरे चेंज केलेली आहे ना, इंडेक्स डॉट वगैरे चेंज केलंय, तर होऊ शकते समोर जाऊन तो कंटेनर डिलीट झाला. मग जे काही आपण मॉडिफिकेशन केलंय, जे काही चेंजेस केलेले आहेत, ते गायब होणार, त्याच्यासोबतच वॉशआउट होतील ना. आणि कंटेनर एवढं छोटा आहे, लाईट वेट आहे की तो डिलीट होणार, कळणार पण नाही. ओके, सो येस, तो जर एखादी सर्व्हिस काम करत नाहीये, त्याच्या आतमध्ये एखादी प्रोसेस काम करत नाही, तो ऑटोमॅटिकली टर्मिनेट होऊन जाईल. तर अशा कंडिशन मध्ये त्यामध्ये असलेला डेटा, जसं आता मायस्क्वेलचा आपण कंटेनर क्रिएट केलाय, डेटाबेस वाला कंटेनर आहे, बरोबर. त्यामध्ये जर आपण काही डेटाबेसेस क्रिएट केले आणि अचानक तो कंटेनर डिलीट झाला तर काय होईल? प्रॉब्लेम आहे. तुमचा जो काही डेटा असेल तो डेटा राहणार का? नाही, वॉशआउट होईल. मग अशा सिच्युएशन्स मध्ये आपण काय करतो, तर कंटेनरचा डेटा आपण स्वतःच्या लॅपटॉपमध्ये, स्वतःच्या त्या इन्स्टन्समध्ये, होस्ट मशीनमध्ये सेव्ह करून ठेवायला पाहिजे, बॅकअप मध्ये ठेवायला पाहिजे, बरोबर. जेणेकरून जर कंटेनर डिलीट जरी झाला तरी आपल्याकडे डेटा अवेलेबल असेल. सो तेच काम आपण व्हॉल्यूम थ्रू काम करतो. काय करणार, आपल्या सिस्टमची एक डायरेक्टरी, एक थोडासा स्टोरेज स्पेस, तो कोणाला माउंट करणार? कंटेनरला माउंट करणार. आणि त्याने काय होईल, कंटेनर मध्ये जो काही डेटा आहे ना, तो डेटा आपला डायरेक्टली आपल्या होस्ट मशीनच्या त्या डायरेक्टरी मध्ये सेव्ह होत राहणार. ओके, मग कंटेनर जरी डिलीट झाला तरी डेटा अवेलेबल बॅकअप मध्ये आहे. त्या
जो कंटेनर डिलीट झालाय त्या कंटेनरच्या जागेवर तुम्ही दुसरा कंटेनर यूज करा आणि सेम जो आपल्याकडे एक डायरेक्टरी बनलेली आहे ती डायरेक्टरी अगेन माउंट करा, म्हणजे जो नवीन कंटेनर असेल त्यामध्ये सेम डेटा मिळेल. कळलं? सो व्हॉल्यूम कशासाठी यूज करायचं आहे तर दिस इज नथिंग बट अ पर्सिस्टंट व्हॉल्यूम. बट येस इथे तुम्हाला काय म्हणायचं आहे तर डॉकर व्हॉल्यूम म्हणायचं. काय? डॉकर व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम आर द persistent data stores for containers. Okay, the created and managed by Docker. You can create volume explicitly using the command. कोणती कमांड यूज करायची आहे? docker volume create. आणि हे जे काही व्हॉल्यूम क्रिएट करणार आहोत हे कोण मॅनेज करेल? डायरेक्टली डॉकर. ठीक आहे. अँड येस बेसिक कमांड आहे ही. कमांड होईल when you create a volume it stores within a directory of the docker host. ठीक आहे. जे मी तुम्हाला डॉकरची होम डायरेक्टरी सांगितलेली आहे /var/log/ काय /var/lib/docker. विसरले का? होम डायरेक्टरी काय आहे? ls/var/lib आणि यामध्ये काय असते? डॉकर. तर इथे तुम्हाला डायरेक्टरी दिसेल व्हॉल्यूम्स नावाची. पण जेवढे पण तुम्ही कंटेनर क्रिएट केले तेवढे तुम्हाला तिथे व्हॉल्यूम्स पण मिळतील. डॉकर व्हॉल्यूम्स ही कमांड पण यूज करू शकतो आपण. लिस्ट आहे काय आहे बघू. आपण हेल्प यूज करू शकता तुम्ही. हेल्प मध्ये तुम्हाला दिसेल लिस्ट साठी काय दिसतंय का? लिस्ट नाहीये का? अरे लिस्ट मध्ये काहीच नाही दिसत काय? अटॅच, कमेंट, पुट, इम्पोर्ट भरपूर सारे कमांड्स आहेत इथे. आपण एवढ्या काही नाही बघणार. त्यातल्या भरपूर कमांड तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके. -elps व्हॉल्यूम्स फक्त कमांड यूज केली तर ठीक आहे. बघ तर मे बी आपल्याला त्या डायरेक्टरीमध्ये जाऊन बघायचं आहे. मी कमांडमध्ये काहीतरी मिस करतोय. विल सी लेटर. सो सर्वात आधी आपल्याला इथे जायचं आहे ls मध्ये आणि इथे व्हॉल्यूम्स मध्ये जायचं आहे. ओके. इथे चेक करा 2 व्हॉल्यूम्स दिसेल तुम्हाला. दिसतायत? ओके. आपल्याकडे 2 रनिंग कंटेनर्स आहेत त्यांचे हे 2 व्हॉल्यूम्स आहेत. बट जेव्हा कंटेनर तुम्ही डिलीट करणार डॉकर ps जेव्हा कंटेनर डिलीट करणार तुम्ही डॉकर rm-rf आणि कंटेनर डिलीट करा MySpider वाला, तर तेव्हा पण तो व्हॉल्यूम सुद्धा त्याच्यासोबत गायब होईल. लेट्स सी होतो की नाही की एक डिफॉल्ट वाला अवेलेबल असेल. ओके. सध्या तरी इथे दिसतोय. सो हे डिफॉल्ट वाला पण आहे बहुतेक इथे, त्यामुळे आपल्याला दिसत असणार आहे. डॉकर अदरवाइज आय एम मिसिंग समथिंग. डॉकर पीस कंटेनर तर झालाय डिलीट. ठीक आहे. नंतर बघू याच्यामध्ये स्वतःचा व्हॉल्यूम क्रिएट करायचा. ते डिफॉल्ट मध्ये असेल. स्वतःचा व्हॉल्यूम क्रिएट करून आपण कशा पद्धतीने एका कंटेनरच्या आतमध्ये माउंट करणार तेवढं बघायचं आपल्याला. ठीक आहे. बाय डिफॉल्ट डायरेक्टरी कोणती आहे त्याची व्हॉल्यूम्स कुठे बघणार तुम्ही? राईट. हा मला असं एक व्हॉल्यूम क्रिएट करून तो अटॅच कसा करायचा आणि त्यानंतर त्याची प्रोसेस काय असणार ते आपण बघू. हे इथनं का बरं वॉशआउट झालं नाही ते लक्षात येत नाहीये. त्याच्या मागे काही रिझन असेल. मी कुठला तरी कन्सेप्ट मिस करतोय. सो तुम्ही फाइंड आउट करून या. ओके. सो व्हॉल्यूम क्रिएट करायचं आहे तर कमांड कुठली आहे यांनी स्वतः सांगितलेली आहे डॉकर व्हॉल्यूम क्रिएट. ओके. नेक्स्ट या व्हॉल्यूम्स मध्ये 2 टाईपचे तुम्हाला व्हॉल्यूम माउंटिंग दिसेल. एक म्हटलं जाते व्हॉल्यूम माउंट. नॉर्मली त्याला म्हणतात डॉकर माउंट. ठीक आहे. दुसरं आहे बाइंड माउंट. ओके. तर
त्यामधला डिफरन्स मला तुम्ही काढून आणणार. एक आहे व्हॉल्यूम माउंट आणि एक बाइंड माउंट. तर दोनपैकी कोणता बेस्ट आहे सध्या आपल्याला यूज करण्यासाठी ते तुम्ही मला सांगणार. ठीक आहे. हे कधीतरी मी बनवलेलं आहे, हे मला आत्ता लक्षात आलं. नोटपॅड याच्यात HDLC पासून सगळंच दिलेलं आहे. गिट आहे, गिटहब आहे, डॉकर आहे. ओके. एक कन्सेप्ट आहे मोनोलिथिक वर्सेस मायक्रो सर्व्हिसेस. ठीक आहे. लिहा तुमच्या डिफरन्स मध्ये, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तू सांगितलं का? कोणी सांगितलं? मोनोलिथिक वर्सेस मायक्रो सर्व्हिस सांगितलं. अरे वा, व्हेरी गुड, शाबाश. तर डॉकरचे बेनिफिट्स, बेसिक कमांड्स छान काढून ठेवलं होतं मी हे. तर प्राऊड ऑफ यू सूरज. ओके. डॉकर फाईल आधीच आहे. व्हॉल्यूमचा कॉन्सेप्ट जरी लिहिला असेल मी. हां, हिअर डॉकर व्हॉल्यूम, इट स्टोर्स स्टोरेज फॉर कंटेनर वेअर वी कॅन सेव्ह डेटा. जे आपण आता डिस्कस करतोय सेम आहे, सिंपल, काही असणार नाही. दोन टाइप्स आहेत. कोणता आहे? डॉकर व्हॉल्यूम माउंट आणि डॉकर बाइंड माउंट. तर यांचा डिफरन्स तुम्हाला काढून यायचा आहे. कळलं? आता इथे मी डिफरन्स लिहिलेले आहे, ते वाचून मला सांगू नका नंतर मी. ठीक आहे. सो सिम्पली करायचं काय आता, एक दोन्ही काम करू शकतो आपण. बट येस, मी तुम्हाला बाइंड माउंट वाला सांगतो. कोणता? बाइंड माउंट. सर्वात आधी एकदम बेसिक कन्सेप्ट आहे की आपल्याला करायचं काय, डेटा बॅकअप मध्ये ठेवायचा. बरोबर. जेणेकरून जर कंटेनर डिलीट झाला तर काय व्हायला पाहिजे, आपला डेटा आपल्याकडे असायला पाहिजे. दुसरा कंटेनर जर आपण क्रिएट करतो तर त्यामध्ये पण आपला डेटा तो आपण मूव्ह करू शकलो पाहिजे. हा बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आपण आपल्या लोकल मशीन मध्ये काय करणार, एक डायरेक्टरी क्रिएट करणार. ओके. और डायरेक्टली तुम्ही कमांड यूज करा. कोणती? दिस वन इन द सेन्स नॉर्मल कमांड आहे. फक्त काय यूज करायचं आहे, -V. ठीक आहे. मी इथून कॉपी करतो. ही कमांड तुम्हाला इथे बघू आपण. बघा काय केलंय, डॉकर रन -D. एवढं माहितीच आहे. -V यूज करतोय. -V कशासाठी यूज करणार, तर व्हॉल्यूम अटॅच करण्यासाठी, माउंट करण्यासाठी कंटेनर मध्ये. ओके. देन त्यानंतर काय, माझ्या डायरेक्टरीचा, लोकल डायरेक्टरीचा पाथ, माझ्या लॅपटॉप मध्ये ही डाटा नावाची डायरेक्टरी क्रिएट असली पाहिजे. सॉरी, या लिनक्स मशीन मध्ये. कळलं? ठीक आहे. लेट्स सी. क्रिएट करूनच घेऊ आपण. mkdir काय /opt मध्ये अशी लोकेशन घ्यायची की जे सुडो युजर पण यूज करू शकेल, एखादा लोकल युजर पण यूज करू शकेल. ठीक आहे. कारण जर रूटच्या होम डायरेक्टरी मध्ये तुम्ही क्रिएट केलं तर त्याला कोणी ऍक्सेस करू शकणार नाही. सुडो युजरच्या होम डायरेक्टरी मध्ये यूज केलं की क्रिएट केली तर तो पण कोणी यूज करू शकणार नाही, सेपरेट पर्सन. तर येस, आपण काय करतो, हायरार्की मध्ये /opt मध्ये एक डायरेक्टरी क्रिएट करणार. कोणती? एखादी डाटा नावाची डायरेक्टरी क्रिएट केली आहे तर डाटा नाव घेतोय आपण. बाकीचा कंटेंट झाली असेल का, कमांड एक सक्सेसफुल झाली असणार का, चेक करायचं का. ls/opt मध्ये डेटा नावाची डायरेक्टरी आली का, आली आहे. ओके. कळलं? सो आता मला काय पाहिजे, माझी जी कमांड आहे ती कमांड डॉकर रन -D -V. आणि मला कुठली डायरेक्टरी असाइन करायची आहे, /opt/data. ओके. कुठे पाहिजे, कंटेनरच्या आतमध्ये पाहिजे. कोणत्या डायरेक्शनला, /www/html. पण असा काही पाथ असतो का आपल्या कंटेनर मध्ये, कोणता पाथ असतो बरं. हे आपण आता आपल्या
पद्धतीने लिहू. हे कोणता पाथ असतो? nginx असला तर कोणता पाथ असेल आणि index.html चा पाथ पाहिजे, जेणेकरून आपण इथे चेक करू की index.html इथून तिथे कॉपी होतो का. सांगा. USR कोणत्या याचं सांगता तुम्ही ते सांगा. HTTPD चा USR समोर लोकल, अजून एवढा मोठा पाथ नाही आहे राजे त्याचा. काय आहे पाथ? htdoc. हा सांगा ना काय htdoc. कुठे index.html चा पाथ सांगा. अरे कोणाला तरी आठवत असेल काय तुम्ही लोक असे. हा काल परवाच बघितलंय आपण index.gawker cp कमांड आपण यूज केली आहे काल. नोट्स काढता तुम्ही, नोट्स पण बघू शकत नाहीये. आहे का तुझ्या नोट्स मध्ये? का नाहीये रे? हा का नाहीये? आहे का वैष्णवी नोट्स मध्ये? काय nginx चा पाथ? हा स्लॅश शेअर. ठीक आहे. share शेअर, अजून स्लॅश nginx html आणि यामध्ये index.html असतो का? असतो की नाही? मग पण हे पाठ आता हे तुम्हाला आता डोक्यात यायला पाहिजे. 2-3 दिवस प्रॅक्टिस करत नाही ना आपण, त्यामुळे येत नाही. कारण कसं आहे, जे रेग्युलर प्रॅक्टिस करतो ना तर हा पाठ आपल्याला येतो पटकन लक्षात. ठीक आहे बघा इकडे. आणि इमेज काय असणार आपली? इमेज काय असणार? ती इमेज जी आपण आपली क्रिएट केली आहे, बरोबर का? एंटर. ये क्रिएट हो गया. PS नाव नाही दिलंय बट पेन्सिव्ह काहीतरी त्याने वेगळ्या नावाने क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, दिसतंय इथे? हा तर या कंटेनर मध्ये जा. docker exec-it काय असणार? कंटेनरचं नाव पण PEN जाईल का? हा आलं. आणि बॅश या कंटेनर मध्ये जाऊन चेक करा त्या लोकेशनला. कोणती लोकेशन असेल? कोणती लोकेशन? अरे हा कंटेनर होता कोणत्याचा? ही इमेज कशाची आहे आपली? nginx वाली इमेज आहे. मुलांनो मुलींनो समजून घ्या. ही इमेज आपली nginx वाली इमेज आहे जी आपण स्वतः बनवली आहे. त्यामध्ये index.html कोणत्या लोकेशनला असला मग? तर चेक करा. ls /usr share nginx html आहे. index.html नाही आहे. मग कुठे गेली? कुठे गेली? कुठे गेली? कुठे सांगा. index.html गेली कुठे आपली? हा अरे आता बघा, इंटरेस्टिंग आहे ना थोडं. गायब झाली की नाही? बघा गायब झाली की नाही. आता याला जर तुम्ही चेक करतो म्हटलं कसं, एक्झिट करतो थोडं. डॉकर इन्स्पेक्ट कमांड चालू आपण. inspect इन्स्पेक्ट आणि काय कोणाचं? पेन या कंटेनरचं. डॉकर इन्स्पेक्ट कंटेनर ID ही आहे आपल्या nginx ची. आता याची हे जे आहे IP ॲड्रेस याला कर्ल करून बघा. 17.0.2 काय दाखवतोय? index.html forbidden path not found आहे का? index.html इथे नाही. मग आता index.html टाकायचा कसा? आता आपण जो व्हॉल्यूम आपण ते अटॅच केलेला आहे त्या व्हॉल्यूम मध्ये एक index.html ठेवू. ठीक आहे.
तर ही डायरेक्टरी आपण क्रिएट केली आहे. कुठे गेलं? हा, ही डायरेक्टरी क्रिएट केली आहे /opt/data, राईट ना. सो एक काम करू आपण, cat cd/opt/data मध्ये जा. इथे काय दिसतंय का? ls करा, ll करा, काय दिसतंय का? नाहीये. तर हा जो आहे ब्लँक डायरेक्टरी आपण कुठे माउंट केलाय? डॉकरला. तर डेटा इथून पास झालाय कुठे? त्या कंटेनर मध्ये. आता इथे आपण एक काम करू, cat index.html चालेल, ठीक आहे. सो index.html यामध्ये देतोय docker volume ts testing. ओके, एंटर, क्लोज. आता आपल्याकडे काय अवेलेबल आहे? इथे index.html अवेलेबल आहे, ठीक आहे. सो सिम्पली आता आपल्याला काम काय करायचं आहे? त्या डॉकर कंटेनरच्या आतमध्ये जायचं आहे. डॉकर ps कंटेनर कोणता आहे? दिस वन, बरोबर. सो डॉकर एकदा स्टार्ट स्टॉप करू आपण याला, stop स्टॉप, pen पेन आणि स्टॉपचा स्टार्ट करू. याला आपण कोणत्या पोर्ट नंबरवर मूव्ह केलं नाहीये, नाहीतर आपण डायरेक्टली गुगल क्रोम वरून ऍक्सेस घेतला असता. पोर्ट नंबरवर मूव्ह केलाय का आपण? नाही. -p यूज नाही केला ना, त्यामुळे. ओके, सो नाव कमांड काय आपली? bash ls हे असायला पाहिजे, होऊन जायला पाहिजे. लेट्स सी, usr स्लॅश टाकायची गरज नाही पाहिजे आपल्याला. usr नंतर शेअर नंतर nginx म्हणजे html. यामध्ये इंडेक्स डॉट आणि याच्यात कंटेंट कोणता आहे ते चेक करा एकदा. पुराना असेल, अदरवाइज cat index.html. डॉकर व्हॉल्यूम टेस्टिंग कोणता आहे? आता डॉकर व्हॉल्यूम टेस्टिंग. कळलं काय आहे ते? समजलं का? आता ही index.html आपण ऍक्च्युली कुठे क्रिएट केली आहे? आपल्या लॅपटॉप, आपल्या होस्ट मशीन मध्ये. कोणत्या डायरेक्टरी मध्ये? डेटा नावाच्या डायरेक्टरी मध्ये. आणि ती इंडेक्स फाईल कुठे कॉपी होतीये? ती इंडेक्स फाईल कुठे कॉपी होतीये? कंटेनरच्या आतमध्ये. कळलं? सो हा आहे आपला बाइंड माउंट. आपण आपल्या पद्धतीने कंटेंट मॅनेज करतोय. कळलं काय होणार आहे? समजलं का? या कंटेनरला जर तुम्ही कर्ल करून जरी बघितलं, कर्ल केलेली आपण कुठे गेलं? हा, सो यामध्ये तुम्हाला दिसेल डॉकर व्हॉल्यूम टेस्टिंग. index.html जे आपण स्वतः बनवलेली आहे. कुठे बनवली आहे? तर डेटा या डायरेक्टरी मध्ये. ओके, कळलं? सो व्हॉल्यूम कसं करायचंय, अटॅच ते समजलं, माउंट कसं करायचंय ते समजलं. कन्फ्युजन आहे तर काम करायचं, हा पूर्ण फ्लो स्वतः करून बघायचा, तोपर्यंत तुमचं डाऊट क्लिअर होणार नाही. ओके, काय किती टाइपचे माउंटिंग म्हटलंय मी? एक डॉकर व्हॉल्यूम आणि दुसरा बाइंड माउंट. सो डॉकर व्हॉल्यूम इज अ सिंपल मॅनेज बाय डॉकर. ठीक आहे, जे तुम्ही डॉक्युमेंटेशन आपण ओपन केलं आहे यामध्ये त्याचा डिफरन्स दिलेला आहे. ओके, तर हा आहे व्हॉल्यूम वाला आणि हा इथनं तुम्हाला दिसेल बाइंड माउंटचा पूर्ण यूज केस.
Okay, use bind mount if you need to access files or directories from both container and the host. bind mount कधी यूज करतो आपण, तर दोन्ही साईडने आपल्याला मॅनेज करायचं असेल तर. कळलं? ठीक आहे, तर दोघांचेही वेगवेगळे यूज केसेस आहेत, ते तुम्हाला अंडरस्टूड करायचे. व्हॉल्यूम माउंट आणि बाइंड माउंट. हा क्वेश्चन पण विचारला जातो, व्हॉट इज बाइंड माउंट. इंटरव्ह्यूज मध्ये क्वेश्चन येणार, लक्षात ठेवा. मग तुम्हाला सूरज सर आठवणार, बरोबर की नाही. मग सूरज सरांनी आज टास्क दिला होता, याची बेनिफिट्स काढायला सांगितलं होतं, आपण केलं नाही यार, शीट. केलं असतं तर आज या इंटरव्ह्यू क्वेश्चनचा आम्ही आन्सर देऊ शकलो असतो, असं आठवेल तुम्हाला. मग बरोबर आहे ना योगेश, हो की नाही. हा बरोबर आहे कल्पेश, शुभम काय बोललो, बरोबर आहे का. बरोबर आहे साक्षी, अरे अभिषेक. ठीक आहे, सो सिंपल. बट येस, थोडंसं इन्फॉर्मेशन मी देऊ शकतो, मला असं नको वाटायला की यार मी शिकवलं नाहीये. ठीक आहे. येस, डॉकर व्हॉल्यूम मी भलेही तुम्हाला सांगितलंय, तुम्ही किती करणार काय करणार मी विश्वास ठेवू शकत नाही. सो येस, डॉकर व्हॉल्यूम आहे तो इझी टू यूज आहे, इझी टू बॅकअप आहे. ह्या सगळ्या गोष्टी कुठे मिळेल तुम्हाला, तर या डॉक्युमेंटेशन मध्ये मिळेल. ठीक आहे. जेव्हा मी याचा काय म्हणतात ओव्हरव्ह्यू घेतला, त्यानंतर मी हे काही पॉइंट्स काढलेले असणार. ओके, डॉक्युमेंटेशन शिवाय मी हे बाहेरून कुठूनही लिहिलेलं नाही. फॉर युअर इन्फॉर्मेशन. सो हाऊ वी कॅन क्रिएट डॉकर व्हॉल्यूम. सो सेम डॉकर व्हॉल्यूम क्रिएट माय डेटा. हा आता हा जो आहे व्हॉल्यूम, डॉकर व्हॉल्यूम पहिला, हा व्हॉल्यूम माउंट बनतोय तो आपल्याला क्रिएट करायचा असतो या कमांडने. सो या कमांडने जर तुम्ही काम करताय, क्रिएट करताय व्हॉल्यूम, तर तो डॉकर व्हॉल्यूम आहे. आणि तुम्ही डायरेक्टरी क्रिएट करून जर त्याला यूज करताय, तर तो कोणता आहे, बाइंड माउंट. हा तर एवढं सांगू शकतो मी. आता तुम्ही इन्फॉर्मेशन काय. ओके, एक व्हॅलिड पॉइंट दिला ना मी, राईट. सो सिंपली बाकी सेम प्रोसेस असणार आहे. क्रिएट व्हॉल्यूम, -d -v यूज करायचा, माय डेटा या लोकेशनला पेस्ट करायचा, माउंट करायचा. हे लोकेशन इथे चुकीची मी स्वतःहून दिलेली आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. ठीक आहे. सो v कशासाठी यूज करायचा आहे, व्हॉल्यूम माउंट करण्यासाठी. बाकी तुम्हाला समजलं. येस, या डायरेक्ट या लोकेशनला तुम्ही चेक करू शकता तुमचा काय ls व्हॉल्यूम्स दिसणार नाही. हा ओके, दिसणार नाहीये, कारण आपण क्रिएट कोणत्या कमांडने करणार, व्हॉल्यूम या कमांडने करणार. हा, तर इथे या कमांडने जर तुम्ही व्हॉल्यूम क्रिएट करताय आणि त्याला यूज करताय, तर तुम्ही चेक करा तुमचा एक व्हॉल्यूम क्रिएट होतो या पद्धतीने. आणि ls करून जर तुम्ही इथे चेक केलं, तर तुम्हाला माय डेटा ही डायरेक्टरी सुद्धा दिसेल. तर हे पॉसिबल होतं माय आपला कोणता, व्हॉल्यूम माउंट साठी. बाइंड माउंट साठी नाही, कारण आपण सेपरेटली डायरेक्टरी दिली आहे ऑलरेडी. कळलं. आता जे आपण डायरेक्टरी इथे क्रिएट केली आहे /opt/data, तर होऊ शकते हे तुमची युनिव्हर्सल स्टोरेज असेल. आता हा डेटा तुम्ही कुठल्याही कंटेनर मध्ये माउंट करू शकता की नाही, म्हणजे ज्या ज्या कंटेनर मध्ये तुम्हाला तुमच्या डेटाची रिक्वायरमेंट आहे, त्या कंटेनर मध्ये हे माउंट करून टाका. तुमचा डेटा त्या कंटेनर मध्ये कॉपी होईल. कळलं. काय डाऊट इथपर्यंत, सब ओके, पक्का. सो माउंटिंग आज आपण बघितलं आहे. प्रोसेस एकदम सेम आहे, काही जास्त करायची गरज नाहीये, फक्त मेन कन्सेप्ट आहे डिफरन्स. ओके,
So bind mount is used when we want to use our host machine directory that holding data. जे मी मराठीत सांगतोय ते मी इथे इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. ट्रान्सलेट तुम्ही करून घ्या. राईट योगेश कडू हे गोड आहे ना. सॉरी हा मी असंच म्हणतोय नाहीतर तू नाराज होशील. To mount in the container, so container can have the same data, required directory, all data, access files we can access. If याची रिक्वायरमेंट पण कधी आपल्याला यूज करायचं आहे ते सांगितलं मी ते. If you need to access files or directory from both containers and host, right? क्रिएट कसं करायचं ते आता आपण बघितलेलंच आहे. आपण इथे पोर्ट नंबर दिलेला नाही कंटेनरला. एक काम करू, नवीन कंटेनर क्रिएट करू आणि त्याला पोर्ट नंबर असाइन करू, बरोबर. आणि डायरेक्ट व्हॉल्यूम कोणता देणार, हाच देणार. तर त्या कंटेनर मध्ये पण काय येणार, सेम डेटा येणार, सेम index.html येणार. सो डॉकर रन -d कुठे गेले हे, -d -p च्या जागेवर आधी आपण नेम देऊ, -name अरे बाबा काय त्रास देतोय. नेम लेट्स कन्सिडर करा व्हॉल्यूम टेस्ट कंटेनर, राईट. आणि येस वन मोर आपल्याला -p यूज करायचं आहे. पोर्ट नंबर 80 कोणता कंटेनर होता 80 वर आपला, आठवते का. कुठला कंटेनर होता. ऍक्च्युली आपल्याकडे कंटेनर असणार, कोणते कंटेनर असणार तर तुम्हाला सांगतो. डॉकर PS मध्ये एक्झिटेड मोड मध्ये गेलेले कंटेनर असेल ते डिलीट करावं लागेल. PS-a आहेत का, आहेत नाही ते. तर कोणतं होतं आपला आयरन मॅन, राईट. तर आधी हे कंटेनर आपल्याला डिलीट करावे लागतील. डॉकर प्रून कमांड चालते का ते चेक करू आज. container containers prune, yes. No, why. ठीक आहे. डॉकर रन -d -p लेट्स चेक करू काही इश्यू आला तर नंतर ना पाहू. नेमचं जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. 80:80 आणि नंतर नी httpd, ठीक आहे. -v यूज करायचं आपल्याला. -v या httpd मध्ये सॉरी nginxच घ्यावं लागेल कारण आपल्याला पाथ इथे डिफाइन करावं लागेल. काही हरकत नाही. /opt काय डेटा, आणखी कुठे माउंट करायचं आहे. httpd चा पाथ काय असेल आता, अरे बघा नोट्स. htdoc चा पाथ सांगा. usr/local/apache2 htdoc, बरोबर आहे. s आणि यामध्ये काय पाहिजे, इंडेक्स डॉट. तर तिथे जो डेटा असणार तो इकडे मूव्ह होणार. पण लिहायचं असंच लिहायचं आहे, बरोबर की स्लॅश लिहायचं आहे मधात. स्लॅश लिहायचं आहे का. व्हॉल्यूम माउंट करताना कसं लिहिलं होतं आपण इथे,
स्लॅश यूज नाही केलाय का? हा, स्लॅश यूज केलाय. ठीक आहे, स्टार्टिंगचा स्लॅश आहे. सो इथे मला स्लॅश यूज करायचा. एंटर झाला. तर याला जर आपण एक्झिक्यूट केलं, डॉकर PS, आपल्याकडे कंटेनर 8080 वर गेलेला आहे. सिम्पली चेक करा, डॉकर इन्स्पेक्ट UNR काहीतरी नाव आलं याचं, नाव घेत नाहीये. सो कंटेनर ID पूर्ण कॉपी करायची गरज नाही आहे. तुम्ही 4-5 लेटर टाकले स्टार्टिंगचे तरी पण तो सांगतो. सो CURL कर्ल, याच्यात डेटा कोणता असायला पाहिजे? 72.17.0.4. सो डॉकर व्हॉल्यूम टेस्टिंग कुठला आहे तो? index.html. येस, या डायरेक्टरी मध्ये जो index.html आहे, cat index.html, हा कुठे येतो? कंटेनरच्या आतमध्ये मूव्ह होतो. बरोबर, कंटेनरच्या आतमध्ये जर आपण मूव्ह केलं तर तो इकडे अपडेट होईल का? कंटेनरच्या आतमध्ये जर आपण जाऊन मूव्ह केलं तर तो इकडे अपडेट होईल का? डेटा फाईल मध्ये चेक करायचं होते की नाही, चेक करू की नाही. जोपर्यंत करणार नाही समजणार कसं? सो लेट्स सी काय करायचं. त्या कंटेनरच्या आतमध्ये जाण्यासाठी डॉकर exec-it, हे असं तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही ना तोपर्यंत तुमचा हँड्स ऑन होणार नाहीये. लिहून घ्या. मी स्वतःच कन्सेप्ट लावतोय की यार चेक करू, तर असं तुम्ही का नाही करत हे मला कळायचं. सो डॉकर exec-it, then fb copy, then now bash ls htdocs. सो cat htdocs आणि इंडेक्स, याच्यात डाटा कोणता आहे? व्हॉल्यूम. लेट्स चेंज इट नाव. कसं करणार? कॅट ऍड करू आपण कंटेंट htdocs मध्ये index.html मध्ये कंटेंट ऍड करायचं आहे. कंटेंट ऍड करण्याची एक दुसरी फाईल देऊ आपण, h2, दुसरी हेडिंग देऊ इथे, दिस एडिट फ्रॉम कंटेनर. ओके, h2 क्लोज, एंटर, सेव. गुड इट. कळलं? नाव काही चेंज केल्यानंतर अगेन स्टार्ट स्टॉप करून चेक करतो आपण. एक्झिट, आलोय बाहेर. कंटेनर कॅट इथे चेक करा. डेटा मध्ये इंडेक्स डॉट मध्ये अपडेट झालाय का? झालाय, लगेच झालं. स्टार्ट स्टॉपची पण गरज नाही पडली बघा. सो कंटेनरच्या आतमध्ये जो पण डेटा आपण सेव्ह करणार तो डेटा बॅकअप होतोय. कुठे होतोय? आपल्या डायरेक्टरी मध्ये. कन्सेप्ट समजला? व्हॉल्यूमचा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? सो इथेच आता व्हॉल्यूमचा कन्सेप्ट मी एंड करतो. गॉट इट? कळलं ना पूर्णपणे? सो हे जेव्हा तुम्ही प्रॉपर वेने एक्झिक्युशन करून बघणार तेव्हा तुम्हाला कळेल. इमेज वगैरे आपण क्रिएट करून बघितली आहे. टॅग्स क्रिएट आपण ऑलरेडी केलेले आहेत. पुल, पुश, रन वगैरे सगळं केलेलं आहे. ठीक आहे. सो नाव आपला जो एक कन्सेप्ट आहे तो कोणता आहे? डॉकर फाईल कसा करायचा. सो आता चालू करायचं की नंतर बघू? सर हे व्हॉल्यूम माझ्या डोक्यात जाऊ द्या आधी, नंतर पाहू ना. बरोबर की नाही कल्पेश? काय शुभम, कळलं का इथपर्यंत? पक्का? ऑनलाईन मध्ये? ठीक आहे, इथेच थांबतो.